चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण आलेलो आहोत माळशिरस तालुक्यातील जाधववाडी या ग्रामपंचायतमध्ये. आणि या गावामध्ये आपण हे 10 ग्राम चांदीचं नाण्यासाठी येथील गावातील लोकांना प्रश्न विचारणार आणि त्याची जर बरोबर उत्तर आले तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आपण त्यांना भेट देणार आहोत. तर सुरुवात करूया आपण या कार्यक्रमाला. सगळ्यात अगोदर सर आपलं नाव सांगा. माझं नाव वसंत रामचंद्र वाघमोडे, जाधवडी माजी सरपंच आहे. माजी सरपंच आहात. कुठल्या साली होता? किती अ, वर्ष होता? 3 वर्षे. आपला कार्यक्रम चालता बोलताय त्यामुळे निवांत गप्पा मारत आपण कार्यक्रम करणार आहे. काय अडचण नाही. बघा तुमचं शिक्षण किती झालंय वाघमोडे साहेब? 7वी झाले. 7वी झालंय. आणि इथं ग्रामपंचायतला असताना हा. बऱ्यापैकी तुम्ही आता आम्हाला बघतोय बऱ्यापैकी रस्ते वगैरे चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. बघा तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांविषयी काय थोडंफार ऐकून असाल. तुमच्यासाठी सोपा प्रश्न विचारतो मी पहिलाच. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आजच आहे 14 एप्रिल. तर त्यांची जन्मतारीख सांगता येईल का तुम्हाला? नाही सांगता येणार. दुसऱ्या कोणाला? दुसऱ्या कोणाला सांगता येते का? हा इथं सांगा, अध्यक्ष सांगतील इथं. तर ग्रामपंचायतचे मला वाटतं विद्यमान सदस्य पण आहेत ते. सगळ्यात अगोदर धांजे साहेब पूर्ण नाव सांगा तुम्ही. माझं नाव दयानंद लक्ष्मण दाहिंजे. मी जाधववाडी गावचा माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. आणि हा जो आता प्रश्न विचारला माझा असं बोला. त्या बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 साली झालेला आहे. या ठिकाणी दाहिंजे साहेबांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणखीन 2 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार. तुमच्यासाठी राहिलेले दोन्ही प्रश्न पण सोपेच असणार आहेत. फक्त बघूया आपण किती पत आपण त्याच्यामध्ये जातोय. तर तुमच्यासाठीचा पुढचा प्रश्न दाहिंजे साहेब. बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान आपल्याला दिलं हे आपल्या देशाला कधीपासून लागू झालं? 26 जानेवारी 1950 पासून. या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर आलेलं आहे. आता शेवटचा प्रश्न. या शेवटच्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं तुम्हाला आम्ही देणार. त्यामुळं ह्या 10 ग्राम चांदीच्या नाण्यासाठी व्यवस्थित विचार करून उत्तर द्या. तो सुद्धा प्रश्न सोपाच असणार आहे. आपल्याला जी तुम्ही आमचा कार्यक्रम बघता चालता बोलता हा युट्यूबला पण बघताय. हा जागर संविधानाच्या या युट्यूब चॅनलवरती तो लाईव्ह असतो आणि रोज त्याचे एपिसोड प्रकाशित होत आहे. आपण 1 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत दररोज एका गावामध्ये जाऊन आपण संविधानाचा प्रचार आणि प्रसार करतोय. तर तुमच्यासाठीचा शेवटचा आणि ह्या 10 ग्राम चांदीच्या नाण्यासाठीचा प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारताचं संविधान लिहिलेलं आहे हे संविधान या संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. तर ही तरतूद कोणत्या कलमाखाली आहे? सोपा प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये आतापर्यंत 105 वेळा घटना दुरुस्ती झालेली आहे. सोपा प्रश्न आहे. बघा तुम्ही जर आमचा कार्यक्रम बघितला असेल तर त्याच्यात हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. जवळ आहे तुम्ही. 397 397 397 हे उत्तर थोडस चुकलेलं आहे. 368 हे उत्तर होतं. काय हरकत नाही, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आणि छानपैकी या कार्यक्रमामध्ये उत्तर देण्यात. या गावामध्ये आपण हे 10 ग्राम चांदीच्या नाण्यासाठी पुढचा प्रश्न विचारणार आहोत. आपण या जाधववाडी गावातील न्यू रॉयल जेंट्स पार्लर या हेअर सलून मध्ये आलेलो आहोत. सर आपलं नाव सांगा. शिवाजी रामचंद्र सूर्यवंशी. काय काम करता? किती वर्ष झाले चालत आहे? मला वाटतं 20 वर्ष झाली. शिक्षण वगैरे काय झाले? 9वी झाली. 9वी झाले. मी तुम्हाला बघा आम्ही तुम्हाला 3 सोपच प्रश्न विचारणार आहे. आणि ह्या पण बघा भारताचा नागरिक म्हणून आपल्याला भारताचं संविधान माहित असणं गरजेचंच आहे. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. आपल्या देशाचे जे प्रमुख असतात का नाही ते संविधानात्मक प्रमुख राष्ट्रपती असतात. ते राष्ट्रपतींना जी गोपनीयतेची शपथ दिली जाते ती पदावर आल्यानंतर तर ती शपथ कोण देतं काय सांगता येईल? आपल्याकडे ग्रामपंचायतीला निवडून आल्यानंतर आपल्याला पदभार स्वीकारला जातो. तसा राष्ट्रपतींना सुद्धा पदभार घेतल्यानंतर त्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाते. तर ती शपथ नाही सांगते ना तुम्हाला? नाही तुमचं झाले आता. त्याचं उत्तर तुम्ही सांगा. गव्हर्नर साहेब. हे उत्तर आपल्या मुख्यमंत्र्यांसाठी म्हणू आपण ते ठीक होता. परंतु जे राष्ट्रपती असतात त्यांना ही जी शपथ आहे ना गोपनीयतेची ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात. चीफ जस्टिस ऑफ इंडिया
तर काय हरकत नाही, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आभार. माझं नाव मंगल लक्ष्मण लांडगे, लांडगे, राहणार जाधववाडी, अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका. किती वर्ष झाली सर्व्हिस करता? सर्व्हिस 27 वर्ष झाले करते मी. 27 वर्ष हा. झाली service करता. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही सर्व्हिसचा अनुभव आहे. मी तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न विचारतो. तुमचं शिक्षण म्हणजे 7वी पेक्षा तर जास्त नक्कीच असेल. पण अभ्यास नाही येत, माझं शिक्षण BSc आहे. अरे वा, मग काय हरकत नाही तुम्हाला प्रश्न विचारायला. तुमच्यासाठीचा पहिला आणि सोपा प्रश्न विचारतो मी. बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जन्म आहे तो कुठे झाला? महू या गावी झाले, महू गावी, राज्य कुठलं? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश येथील महू या गावामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला होता. हे उत्तर अतिशय बरोबर आहे. 14 एप्रिल 1891. 1891 ला. तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे लांडगे मॅडम कडून. लांडगे मॅडम कालच तरंगपळ मध्ये दुसऱ्या एका अंगणवाडी मदतनीस म्हणून ज्या मॅडम आहेत, खरात मॅडम म्हणून, त्यांनी ते कॉईन जिंकलेलं आहे. आम्हाला आशा आहे की या ठिकाणी तुमच्या गावामध्ये तुम्ही ते कॉईन जिंकावं. तुमच्यासाठी मी दुसरा आणि सोपा प्रश्न विचारतो. तुमच्यासाठीचा प्रश्न असा आहे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या पत्नी होत्या रमाबाई किंवा आपण त्यांना रमाई म्हणतो, त्यांचं माहेरचं आडनाव काय? तुमचं काय आहे माहेरचं आडनाव? माझं लांडगे, आपलं रणदिवे. स्वतःचं आडनाव माहित आहे. बाबासाहेबांच्या बायकोचं आडनाव माहेरचं पाहिजे नाही माहिती. दुसऱ्या कोणाला येतंय का इथं? सांगता येईल का तुम्हाला? सांगता येईल का? बाबासाहेबांची जी पत्नी होती, आपण रमाई म्हणतो किंवा रमाबाई म्हणतो, त्यांच्या माहेरचं आडनाव काय होतं? नाही सांगता येणार. काय हरकत नाही. मी तुमच्या मला वाटते माझी उपसरपंच आहेत. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. करिश्मा दयानंद दाहिंजे. दाहिंजे मॅडम, तुमचं शिक्षण काय झालंय? 7वी झाले. बघा, जर तुम्हाला हे 10 ग्राम कॉईनचं नाणं जिंकायचं असेल, हे कॉईन जिंकायचं असेल, तर तुम्हाला तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर द्यावी लागतील. तुमच्यासाठीचा पहिला आणि सोपा प्रश्न विचारतो. बाबासाहेब आंबेडकर, आज त्यांची जयंती आहे, तर हे बाबासाहेब आंबेडकर यांचं जे प्राथमिक शिक्षण होतं 1ली ते 4थी, हे कुठं झालं होतं? सोपा प्रश्न आहे. मी तुम्हाला क्लू देतो. जर बाबासाहेबांचं चारित्र्य किंवा आपण त्यांची बायोग्राफी वाचली नसेल, तर तुम्ही मालिका तर नक्कीच बघितली असेल. बाबासाहेबांवरती बऱ्यापैकी मालिका आपण बघत होतो. तर त्यामध्ये त्या शाळेचा उल्लेख आलेला आहे. त्या शाळेमध्ये त्या सगळ्या इन्सिडेंट आलेला आहे त्या मालिकेमध्ये. नाही सांगता येणार. दुसऱ्या कोणाला सांगता येते काय? तुमच्यापैकी दुसऱ्या कोणाला सांगता येते का? सातारा. सातारा हे उत्तर बरोबर. मी शाळेचं नाव विचारतो. प्राथमिक. मी सांगतो त्याचं उत्तर. बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण सातारा गावातील प्रतापसिंग हायस्कूल या ठिकाणी झालेलं होतं. काय हरकत नाही, तुम्ही सातारा सांगितलं म्हणून मी तुम्हाला प्रश्न बदलून देतो. तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न, म्हणजे पहिलाच प्रश्न पण तो बदललेला दुसरा प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर यांची जी पत्नी होती रमाई, त्यांना बाबासाहेब प्रेमाने काय म्हणत होते? रामू हे उत्तर अतिशय बरोबर आहे. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणखीन दोन्ही प्रश्नाची उत्तर बरोबर दिले तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत. तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान लिहिलं ह्याच्यासाठी एकूण किती कालावधी लागला? सोपा प्रश्न आहे. याच्यावरती गाणी पण आलेले आहेत. 2 लाख. 2 लाख. संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष. नाही, चिटिंग नाही झाली पाहिजे. चिटिंग नाही ना झाली पाहिजे. अजिबात नाही झाली. तुम्ही आठवून सांगा, मी तुम्हाला वेळ देतो. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हे उत्तर अतिशय बरोबर आहे. दोन्ही प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी आमच्या दाहिंजे मॅडमने दिलेले आहेत. तिसरा प्रश्न तुमच्या दाहिंजे साहेबांनी पण चुकलेला होता. काय त्यामुळे तुम्ही आता हुकवू नका. जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं
तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत. तुमच्यासाठी ह्या 10 ग्राम चांदीच्या नाण्यासाठी सोपा प्रश्न. बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान दिलं ते आपल्या देशानं कोणत्या तारखेला स्वीकार केला? 26 जानेवारी स्वीकार केला, लागू झालं नाही. 26 जानेवारी 1950 पासून ते लागू झालं. तर त्या संविधानाचा स्वीकार किंवा स्वतःप्रत अर्पण कधी केलं आपण? सोपा प्रश्न आहे. नाही सांगता येणार. या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. मॅडम, आपलं पूर्ण नाव सांगा. मोहिनी सतीश दाहिंजे. काय काम करता आपण? गृहिणी आहात. हा, गृहिणी आहात. शिक्षण काय झालं आपलं? 7वी. 7वी झालंय. बघा, 3 प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहे आणि जर बरोबर उत्तर दिलं तर हे 10 ग्राम चांदीचं बाबासाहेब आहे त्याच्यावर चांदीच्या नाण्यावर. आणि हे बाबासाहेबांचं चांदीचं नाणं आज त्यांच्या जयंती दिवशी जिंकायचं असेल तर 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर द्यायची. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर जे होते त्यांचे जे आजोबा होते म्हणजे वडिलांचे वडील, बाबासाहेबांचं नाव भीमराव, वडिलांचं नाव रामजी आणि रामजीच्या वडिलांचं नाव आपल्याला सांगायचं. आजोबा. सोपा प्रश्न आहे. मला विचारलं सोपा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. दुसऱ्या कोणाला विचारायचं? जाधववाडी गावातील नागरिकांशी भेटतोय, चर्चा करतोय आणि संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करतोय. तर या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार. तुमचं पूर्ण नाव काय? सुनीता दयानंद शिंदे. सुनीता दयानंद शिंदे. काय काम करता? का गृहिणी आहात? अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका आहात. किती वर्ष झालं सर्व्हिस मध्ये? 14 वर्ष. 14 वर्ष सर्व्हिस मध्ये. शिक्षण काय? BA. BA झालेलं आहे. काय हरकत नाही मॅडम. आतापर्यंत कुणी जिंकलेलं नाही जाधववाडीला. आम्हाला आशा आहे की तुम्ही तरी जिंकावं. तुमच्यासाठीचा मी सोपा प्रश्न विचारतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान आपल्याला दिलेलं आहे ते संविधान आपल्या देशाला कधीपासून लागू झालं? 26 जानेवारी सांगा. 1689. 26 जानेवारी बरोबर सांगता तुम्ही. 26 जानेवारी बरोबर सांगता तुम्ही मॅडम. नाही कोडू नका उत्तर. तुम्हाला विचारतो. 1912 मध्ये. 1912. 26 जानेवारी 1912 हे उत्तर बरोबर नाही. मला वाटतं या बाबांनी बरोबर सांगण्याचा प्रयत्न केला होता. सांगा तुम्ही उत्तर. 1926 जानेवारी 49. 26 जानेवारी 1949 हे सुद्धा उत्तर बरोबर नाही आहे. त्याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950. काय हरकत नाही. बाबा, तुमचं नाव सांगा. मोहन अण्णा नेटके, जाधववाडी. नेटके साहेब, तुम्ही 49 ऐवजी 50 सांगितलं असतं तर काय बरोबर आला असतं. काय हरकत नाही. या जाधववाडी गावामध्ये हा चालता बोलता जागर संविधानाचा कार्यक्रम करत असताना आता आपण आलेलो आहोत जाधववाडी गावाच्या या किराणा दुकानामध्ये. सर, आपलं नाव सांगा. अशोक हनुमान शेंडगे. हे दुकान तुमचं आहे? हो. किती वर्षापासून हे काय व्यवसाय करताय? 89 पासून. 89 पासून. माझा जन्म 89 आहे. त्यामुळे माझ्या जन्मापासून यांचा या ठिकाणी व्यवसाय चालू आहे. झाल्यानंतर थोड्या दिवसातच मी चालूच होतो दुकान. वडिलांनी चालूच केलं. तर तुमचं शिक्षण काय झालं? 11वी झालंय. तुम्हाला बघा, आम्ही 3 प्रश्न विचारणार. जर बरोबर उत्तर दिले तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला एक भेट म्हणून देणार आहोत. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. भारतीय संविधानाबद्दल ऐकून आहे. 11वी शिक्षण झाले म्हणजे तुम्हाला माहित असायला काय हरकत नाही. पण थोडंफार तरी हे जे भारतीय संविधान ज्याच्यावर आपला भारत देश चालतो आणि संविधानाप्रमाणे सगळ्या देशामध्ये सगळ्या गोष्टी घडतात, तर हे भारतीय संविधान आपल्या देशाला कधी लागू झालं? 1947. 1947 हे उत्तर बरोबर नाही आहे. 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर 1950 सालापासून या देशाला भारतीय संविधान लागू झालं. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपण संविधान लागू केलं आणि तेव्हापासून आपला देश लोकशाही मार्गाने किंवा प्रजेची सत्ता या देशावर आली. म्हणून तो दिवस आपण प्रजासत्ताक म्हणून दरवर्षी मराठी शाळेमध्ये किंवा प्रत्येक शाळेमध्ये आपण तो साजरा करतो, प्रजासत्ताक दिन. काय हरकत नाही सर, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला. थँक्यू. दीदी, पहिल्यांदा तर तुझं नाव सांग, न घाबरता सांग.
प्रगती बापू वागसे. कितवीला शाळेला आहे? 6वी. 6वीला शाळेला आहे. बघ, मी तुझ्यासाठी सोपा प्रश्न विचारतो. तुझ्यासाठी अतिशय सोपा प्रश्न विचारतो. हे शाळेमध्ये संविधानाची प्रास्ताविका उद्देशिका रोज म्हटली जाते का प्रार्थनेच्या वेळेस, किंवा शाळेमध्ये लावली असेल की नाही लावली? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम विथ द लावली. पीपल ऑफ इंडिया म्हणता ना प्रार्थनेला? हो. म्हणता. हे ह्या उद्देशिकेमध्ये एक शेवटी एक तारीख आली. त्याच्यामध्ये असं म्हटलंय बघ की हे जे भारताचं संविधान आहे हे आज रोजी संविधान सभेमध्ये आम्ही ते स्वीकारून स्वतः प्रत अर्पण करतो. तर ती तारीख कोणती सांगता येईल का? 26 नोव्हेंबर सांगता येते? बरोबर येते तुला उत्तर? 1950. 1949. 26 नोव्हेंबर 1949 हे उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. तुला आणखीन 2 सोपे प्रश्न विचारणार. जर बरोबर उत्तर सांगितलं तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं मी तुला या ठिकाणी देऊन जाणार आहे. 6वीला आहे ना तो? तुझ्यासाठी सोपा प्रश्न दुसरा विचारतो. बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत? बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव काय होतं? डॉक्टर बाबासाहेब पूर्ण नाव. सोपा प्रश्न आहे. आज बाबासाहेबांची जयंती आहे का नाही? नाही नका सांगू नका तुम्ही. मग त्याला त्या गेमला काही अर्थ राहणार नाही. मग असंच कॉइन दिलं तर ते काय वाईट वाटणार नाही ना. ते जिंकण्याची मजा आहे तिला. ते तिचं आयुष्यभर लक्षात राहील की ती जिंकली. बाबासाहेब भीमराव आंबेडकर. बाबासाहेब भीमराव आंबेडकर. मी दुसरं कोणी मध्ये बोलू नका. मी अजून तुला थोडस क्लू देतो की ते उत्तर बरोबर नाही. मी तुझ्यासाठी अजून थोडा वेळ देतो. तू व्यवस्थित सांग. निवांत सांग. तू सांग, घाबरू नको. तिला पाठीमागून सांगितलं आपण तिला कॉइन देऊ तो भाग वेगळा, पण तिला ते तिची स्वतःच्या बुद्धीने जिंकल्यानंतर जी ती आयुष्यभर तिच्या लक्षात राहील की मी जिंकलो होतं, ते तिला वाटणार नाही. त्याच्यामुळे माझं विनंती आहे की तुम्ही पाठीमागून कोणी सांगू नका. जोरात सांग, काय अडचण नाही. चुकलं तर चुकू दे. काय अडचण. रामजी बाबासाहेब आंबेडकर. रामजी बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर पण बरोबर नाही. काय हरकत नाही, मी तुला त्याचं उत्तर सांगतो. हा, सांग ना, घाबरू नको, रिलॅक्स राहून सांग. अजून तुला वेळ देतो. घाबरू नको, व्यवस्थित सांग. सांगते तुला येते ते उत्तर, मला माहिती आहे. बाबासाहेब रामजी आंबेडकर. बाबासाहेब रामजी आंबेडकर. ऍक्च्युली भीमराव रामजी आंबेडकर हे उत्तर बरोबर आहे, पण काय हरकत नाही. भीमराव आंबेडकरांनाच आपण बाबासाहेब आंबेडकर म्हणतो. त्यामुळे बाबासाहेब रामजी आंबेडकर असं जरी तू सांगितलं असतं तर ते पण उत्तर बरोबरच आहे. काय हरकत नाही. एकदा सगळ्यांनी तिच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. तू किती उत्तर बरोबर सांगितली? 2. आता शेवटचा प्रश्न आहे. जर ह्या प्रश्नाचं उत्तर न चुकता व्यवस्थित सांगितले तर हे बघ 10 ग्राम चांदीचं नाणं तुला भेटणार आहे. 10 ग्राम चांदीच्या नाण्यासाठी. आता पाठीमागून कुणी सुद्धा तिला अजिबात सांगायचं नाही. तुझ्या मनानं हे बघ, तू जर तुझ्या मनानं जिंकलं तर तुला आयुष्यभर वाटेल की मी जिंकलो होतो. त्यामुळं तुला व्यवस्थित सांगायचंय. कॅमेऱ्याकडे बघून परत एकदा तुझं नाव सांग. प्रगती बापू वागसे. हे बघ प्रगती, तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न. भारतीय संविधानावर विचारू का बाबासाहेबांवर विचारू? तुला सोपा कोणता वाटतं तो विचार. तू कोणतं बऱ्यापैकी कोणतं ऐकलंय वाचलंय तू सांगशील त्या संविधान विचार. तर संविधान हे सांगण्याचं खरं तर मोठं धाडस केलंय. त्यामुळे तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. प्रगतीसाठी शेवटचा आणि तिसरा संविधानावरचा प्रश्न जर बरोबर उत्तर आलं तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं प्रगतीचं होणार आहे. प्रगती, विचार करून शांत डोक्यानं वेळ घेऊन उत्तर दे. भारतीय संविधान जे लागू झालं आपल्याला, बरोबर आहे, हे लागू झाल्यानंतर किंवा लागू झालं होतं काय तेव्हापासून त्या संविधानावरती आता तुला म्हणजे खरं तर संविधानाचे सगळेच प्रश्न किचकट आहेत असं मी मानतो, पण मी तुला सोपा करून प्रश्न विचारतो. हे भारतीय संविधानाप्रमाणे ह्या देशाचा पहिला नागरिक कोण?
सगळ्यात सोपा प्रश्न मला असं वाटतं की कॉइन तू जिंकाव म्हणून मी तुला हा सोपा प्रश्न विचारलाय. भारतीय संविधानाप्रमाणे देशाचा पहिला नागरिक कोण? स्क्रीन मध्ये बघून सांग, न घाबरता सांग. तुला येते इकडे बघ, तुला क्लू देतो. आपल्या ग्रामपंचायतचा पहिला नागरिक सरपंच असतो. तसं भारतीय संविधानाप्रमाणे या देशाचा पहिला नागरिक कोण? नाही मध्ये नका बोलू तुम्ही, मध्ये नका बोलू. सांग सांग सांग, विचार करून सांग. बरोबर स्क्रीन लावा. डॉक्टर साहेब स्क्रीन थोडीशी चेहऱ्यावरती घ्या. तुला येतं उत्तर? नाही नाही सांगू नका तुम्ही. जोरात सांग, जोरात सांग. येते तुला उत्तर, तू जोरात सांग. बाबासाहेब. बाबासाहेब. No. बाबासाहेब हे उत्तर बरोबर नाही आहे. मी तुला त्याचं उत्तर पण सांगून जातो. या ठिकाणी पाठीमागून कोणीतरी पंतप्रधान हे सांगितलं होतं, तर पंतप्रधान हे सुद्धा उत्तर बरोबर नाही आहे. राष्ट्रपती, प्रेसिडेंट हे उत्तर बरोबर आहे. काय हरकत नाही. प्रगती, तू खूप छान प्रयत्न केला. या कार्यक्रमात सहभागी झाले त्यामुळे आभार आहे. चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमासाठी आपण जाधववाडी गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये आपण बऱ्यापैकी संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करत आहोत. तर या गावामधील एक मला वाटतंय कृषी केंद्र आहे आणि या कृषी केंद्राचे जे चालक आहेत, मालक आहेत, त्यांच्याशी आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. सगळ्यात अगोदर तर तुमचं नाव सांगा. माझं नाव पंकज जनार्दन गायकवाड, पंकज. राहणार जाधववाडी. आपलं शिक्षण काय झालंय? BSc बीएससी अग्री झाले. आणि हे दुकान कधीपासून चालू होत आहे? दुकान 2020 मध्ये चालू केली. 20 मध्ये, म्हणजे 5 वर्ष होऊन गेले. 6 वर्ष 6 वर्ष चालू आहे. बऱ्यापैकी चालतंय. हो. काय अडचण नाही आता. काहीच म्हणजे जाधववाडीच्या लोकांना पण आता माळशेजला किंवा सदाशिवनगरला जायची गरज पडत गरज नाही. नाही. चांगलं चालतंय. हो, एक ओके. पंकज सर, बघा तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न मी विचारतो. भारतीय संविधान हे तुम्ही बऱ्यापैकी आता BSc ला होता म्हणल्यावर तुम्हाला बऱ्यापैकी माहित असायला काय हरकत नाही. तर हे भारतीय संविधान ज्या दिवशी लागू झालं किंवा ज्या दिवशी लागू नाही झालं, ज्या दिवशी त्याचा स्वीकार केला, तो दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. संविधान दिवस म्हणून साजरा करतो. तर तो कोणत्या तारखेला करतो काय सांगता येतं? 14 एप्रिल. संविधान दिवस 14 एप्रिल ही बाबासाहेबांची जयंती. विचारतो मी तिला पण विचारतो. प्रगती सांगू तर येत असेल ग्रिलचं काम चालू आहे. तर या ठिकाणी मी सरांना परत एकदा थोडा क्लू देतो त्याच्यामध्ये, की त्या दिवशी भारताचं संविधान आपण अंगीकृत केलं, स्वतः परत अर्पण केलं आणि भारताची जी उद्देशिका आहे, प्रास्ताविक आहे, त्याच्यामध्ये ती तारीख आलेली आहे. 26 जानेवारी 1949. No. 26 जानेवारी 1949 हे उत्तर बरोबर नाही आहे. 26 नोव्हेंबर 1949 हे बरोबर उत्तर आहे. काय हरकत नाही सर. जाधववाडी गावाच्या मल्हार या शॉपिंग सेंटर समोर किंवा आपण काय म्हणू त्याला सुपर मार्केट समोर आपण आलेलो आहोत आणि ह्या मल्हार सुपर मार्केटचे जे ओनर आहेत, मालक आहेत, प्रोप्रायटर आहेत, ते जावीर साहेब आपल्या सोबत आहेत. सगळ्यात अगोदर जावीर साहेब पूर्ण नाव सांगा. महेश तानाजी जावेर, राहणार जाधववाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. जावीर साहेब, आपलं शिक्षण काय झालंय? LLB पूर्ण झाले. BSc. आता जावीर साहेबांनी LLB चं शिक्षण घेतलेलं आहे आणि हा कार्यक्रम कायद्याशी संबंधित आहे, भारतीय संविधानाशी संबंधित आहे. त्यामुळे मला आता एवढी खात्री तर झाली की आमच्या या जाधववाडी गावामधून हे 10 ग्राम चांदीचं नाणं हे जावीर साहेबांना जिंकायला काय हरकत नाही आहे. जाधव साहेब LLB कधी केली? LLB आताच कंप्लीट झाली. आता जस्ट कंप्लीट झाली, अजून प्रॅक्टिस नाही ना चालू? नाही. काय हरकत नाही. जाधव साहेब, आम्ही तुम्हाला भारतीय संविधानाबद्दल किंवा बाबासाहेबांबद्दल एकूण 3 प्रश्न विचारणार. जर त्याची बरोबर उत्तर दिली तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारताचं संविधान लिहिलं त्याच्यासाठी एकूण किती कालावधी लागला लिहिण्यासाठी? जोरात सांगा, काय हरकत नाही. एक्झॅक्ट एक्झॅक्ट माहित नाही, काय हरकत नाही. इथं दुसऱ्या कोणाला येत असेल तर No. त्यांना सांगू द्या.
नसेल तर मी सांगतो त्याचं उत्तर. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागला होता. काय हरकत नाही, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. Yes. तर या जाधववाडी गावामध्ये या चालता बोलता कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. सगळ्यात अगोदर तुमचं पूर्ण नाव सांगा. श्रद्धा जगन्नाथ वाघमोडे. श्रद्धा जगन्नाथ वाघमोडे. वाघमोडे. काय शिक्षण झालं आपलं? डिप्लोमा इलेक्ट्रिकल. डिप्लोमा इलेक्ट्रिक. हम्म. आता काय करता सध्या? जॉब करत होते. जॉब करत होता. हम्म. आता काय रिलॅक्सच आहे थोडं. हा. काय हरकत नाही. बघा, तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न मी विचारतो. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडंफार माहिती असेल का? मग संविधानाबद्दल तरी माहित असेल. आपण ज्या आपला देश ज्या संविधानावर चालतोय त्या संविधानाबद्दल तर माहित असेल. हे जे भारताचं संविधान आहे ते आपल्या देशाला कधी लागू झालं काय सांगता नाही नाही सांगता येणार. नाही. काय हरकत नाही, त्याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला. 26 जानेवारी 1950 रोजी. तो 26 चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमामध्ये आपण जाधववाडी गावामध्ये आलेलो होतो आणि जाधववाडी गावचे रहिवासी आपल्या सोबत आहेत. सगळ्यात अगोदर सर आपलं नाव सांगा. मी तुकाराम मारुती वाघमोडे. काय काम करता सर आपण? शेती किराणा दुकान. शेती आणि किराणा दुकान काम करता. शिक्षण वगैरे काय झालंय? 9वी. 9वी झाले. बघा, आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार. जर त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न, हे भारताचं जे संविधान आहे हे आपल्या देशाला कधीपासून लागू झालं काय सांगता येतं? काहीतरी 47 ना. नाही सांगा, तुम्ही सांगायचं. मी प्रश्न विचारला, उत्तर तुम्ही सांगायचं. 47 सालीच 47 देश स्वतंत्र. नाही, 47 ला देश स्वतंत्र झाला हे बरोबर आहे. पण संविधान लागू नाही झालं. 49. 1949 हे देखील उत्तर बरोबर नाही आहे सर. 1950 साली 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशाला हे संविधान लागू झालं. काय हरकत नाही सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झाला. गावातील डॉक्टर मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम, आपलं पूर्ण नाव सांगा. डॉक्टर दीपाली तानाजी चावीर. आपण आता म्हणजे जे शिक्षण घेतलेलं आहे ते कोणतं घेतलेलं आहे? माझं BHMS झालंय. BHMS झाले. आणि किती वर्षापासून प्रॅक्टिस करताय? 2 वर्ष 2 झाले. वर्षापासून. आता गावामध्ये बऱ्यापैकी हा, नाव आहे. नाव आहे. काय हरकत नाही. मला वाटतं मी पण 1-2 वेळा मॅडम कडे पेशंट म्हणून येऊन गेलेलो आहे वडिलांना घेऊन. आले होते. आलो होतो. तर मॅडम, आम्ही जो कार्यक्रम घेतोय ना तो माळशिरस वकील बांधव आहोत आम्ही सगळे. आणि भारताच्या संविधानाला आता 75 वर्ष पूर्ण झालेत. तर 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आज सुद्धा लोकांमध्ये भारतीय संविधानाबद्दल जेवढी माहिती असायला पाहिजे होती तेवढी अजिबात नाही आहे. तर त्या संविधानाच्या 75व्या वर्षानिमित्त लोकांना संविधान माहिती व्हावं याच्यासाठी आपण चालता बोलता जागर संविधानाचा कार्यक्रम घेतोय. आणि त्याच्यामध्ये आपण संविधानाबद्दल किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 3 प्रश्न विचारतोय. जर बरोबर उत्तर दिलं तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आपण त्यांना भेट देतोय. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न, हे जे भारतीय संविधान तुम्ही वाचलेलं मला वाटतं तुमच्या अभ्यासक्रमामध्ये पण ते बऱ्यापैकी थोडंफार आहे. तर हे जे भारतीय संविधान आहे हे संविधान अस्तित्वात आल्यानंतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली होती. तर ती पहिली अमेंडमेंट कधी झाली होती काय सांगता येईल? ऑप्शन दिले तर सांगू शकते मी करेक्ट आन्सर. ऍक्च्युली ऑप्शन द्यायची प्रकार आपल्या ह्या कार्यक्रमात नाही, पण मी तुमच्यासाठी म्हणून देतो. त्याच्यामुळे मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार. ऑप्शन दिले तर मी सांगू स्पर्धा शकते. परीक्षा तुम्ही दिलेल्या आहे. खरं तर आपला हा कार्यक्रम हा चालता बोलता आहे, पण काय हरकत नाही, तुमच्यासाठी म्हणून मी एक ऑप्शन देतो. त्याच्यामध्ये बघा 1950, 51, 54 आणि 58. भारतीय संविधानामध्ये जी पहिली घटना दुरुस्ती झाली, पहिली अमेंडमेंट झाली, फर्स्ट अमेंडमेंट, ती कोणत्या साली झाली? 51, 50, 51, 54, 58. 51. 51 हे उत्तर बरोबर आलेलं आहे. खरं तर आमच्या लॉच्या विद्यार्थ्यांना सुद्धा थोडासा ते जास्त प्रश्न, पण मॅडम तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय बरोबर दिलेलं आहे. मी तुम्हाला तुमच्यासाठी आता दुसरा प्रश्न विचारतो मॅडम. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा भारतीय संविधानासंदर्भातच राहील. हे जे भारतीय संविधान आहे हे भारतीय संविधान ज्यावेळेस ते लिहिलं गेलं म्हणजे पूर्ण झालं म्हणजे लागू झालं आपण म्हणू 1950 ला, तर त्याच्यामध्ये एकूण मूळ संविधानामध्ये किती कलम होते? मूळ संविधानामध्ये ऑप्शन द्या की ऑप्शन, कारण मी अभ्यास केला. ऑप्शन द्या. चला ऑप्शन पण देतो मॅडम. 368, 395, 309, 448. 395.
395 हे उत्तर मॅडमनी बरोबर दिलेलं आहे. आता मॅडम शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचं जर बरोबर उत्तर दिलं तर तुम्हाला हे 10 ग्राम चांदीचं नाणं देणार आहे. परंतु या प्रश्नाला मी ऑप्शन देणार नाही, त्यामुळं ऑप्शन देणार नाही. वेळ देतो तुम्हाला, काय हरकत नाही मॅडम. तर तुमच्यासाठी या 10 ग्राम चांदीच्या नाण्यासाठी शेवटचा प्रश्न. भारतीय संविधान याची जी मूळ प्रत आहे, मूळ प्रत ही जतन करून ठेवली आपल्या देशात, जतन करून ठेवली, तर ती कुठं जतन करून ठेवली? इंग्लंडमध्ये. No. इंग्लंड हे उत्तर मॅडम बरोबर नाही आहे. ते भारतामध्येच आहे आणि भारताच्या संसदेमध्ये त्याची ती प्रत जतन करून ठेवलेली. काय हरकत नाही मॅडम, खूप छान तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला, त्याबद्दल आपला आभार आहे. थँक्यू.